त्यांच्या जमिनी एकत्र आहेत ते प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा मी एक सातबारा माध्यमांना देणार आहे. आता अमोल मिटकरी यांनी देखील एक फोटो ट्विट केला होता. त्या फोटोमध्ये VSRच्या लोकांबरोबर हेच खरात होते. आत्ताच्या घटकेला त्यांचीही अशी शंका आहे की रुपाली चाकणकर, सुनील तटकरे हे दोघं त्यांचे भक्त, त्यात VSR बरोबरचे त्यांचे फोटो, तर याच व्यक्तीने कुठेही अजित पवारांचा घात केला आहे का असं त्यांना दाट संशय आहे आणि तसा त्यांनी ट्विट देखील केलाय. आता सगळ्यात महत्त्वाचे अनेक मुद्दे आहेत, त्यातले काही मांडते. एक तर हा माणूस लैंगिक शोषण करायचा, लोकांना लुटायचा, आणि तिसरं म्हणजे सावकारी करून हा सगळ्यांच्या जमिनी हडपायचा. माझ्याकडे एक जी माहिती आली आहे ती मला सोमवारी तुम्हाला द्यावी लागेल, कारण आधीच जर मी बोलले तर ते सावध होऊन सगळं बंद करतील. त्याच्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला देते. साई सिल्वर नावाचं एक मंगल कार्यालय आहे जे शिर्डी येथे आहे, आणि या साई सिल्वर शेळके पाटील नावाचे जे व्यक्ती आहेत ते 3 भाऊ आहेत. त्यांच्याकडनं सुद्धा म्हणजे त्यांनी पैसे दिले होते आणि ते पैसे परत करता आले नाहीत, म्हणून त्यांचं मंगल कार्यालय सुद्धा या माणसांनी, या सावकार बाबांनी हडपलंय. आता 2 ते 3 आत्महत्याची प्रकरणं या माणसांनी दाबली आहेत. विकास दिवटे नावाचं जे प्रकरण झालं होतं जे शिर्डी पोलीस स्टेशनला रेकॉर्डेड आहे, त्या विकास दिवटेंच्या बऱ्याच गोष्टी आता बाहेर पडणं गरजेचं आहे, पण हे प्रकरण बंद करण्यात आलं. आत्ताच्या घटकेला मी त्याच्याबद्दल फारसं बोलणार नाही, पण वेळ पडली तर याच्या सगळ्या गोष्टी, कोण होते ते, काय संबंध होते, या सगळ्या गोष्टी मी माध्यमांपुढे आणेन. पण आत्ताच्या घटकेला गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की हे दाबलेलं बंद केलेलं प्रकरण याची फाईल रिओपन करण्यात यावी, म्हणजे याच्या मागे कोण कोण आहेत, आत्ताची जी माणसं आहेत ती कोण कोण आहेत, या सगळ्या गोष्टी बाहेर येतील. हे सगळेच्या सगळे सातबारे आहेत असंख्य गावांचे. हे सगळे सातबारे मी त्याचे PDF बनवून माध्यमांना पाठवेल, कारण मला आत्ताच्या घटकेला त्याची यादी करायला मिळाली नाही, वेळ मिळाला नाही. तर याच्यात कृषी आणि अकृषी म्हणजे NA आणि ॲग्रिकल्चरल अशा सगळ्या जमिनी आहेत, आणि त्याची म्हणजे किंमत काय बोलावी असे आकडे. एवढंच नाही तर त्यांचे पतसंस्थेत जवळजवळ 100 कोटी रुपये आहेत, त्याची नावं देखील मी श्री सदानंद दाते यांच्याकडे देणार आहे. या व्यतिरिक्त त्यांच्या घरी 13 किलो सोनं आहे अशी देखील माहिती मला मिळाली आहे, जी माहिती मला आता होम मिनिस्ट्रीकडे द्यायची आहे. श्री सदानंद दाते जे DG आहेत महाराष्ट्राचे, त्यांच्याकडे द्यायची आहे. आता गावांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवते, कुठल्या कुठल्या गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये यांच्या जमिनी होत्या आहेत. गाव सिन्नर, तालुका सिन्नर, शेती आणि बिनशेतीचे 6. निमगाव कोऱ्हाळे, तालुका रहाटा, इथे त्यांची जमीन आहे. कुंडेवाडी मांजरे सिन्नर मधले, तिथे त्यांच्या जमिनी आहेत. आडगाव नाशिक, इथे त्यांच्या जमिनी आहेत. विल्होळी तालुका नाशिक, इथे त्यांच्या जमिनी आहेत. गवळणे तालुका नाशिक, इकडे त्यांच्या जमिनी आहेत. पाथर्डी मध्ये, नाशिकच्या